लाज धरा पाहुणं जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. या लावणीच्या शब्दातून तमाशा कलावंतांच्या वेदनेचा हुंकार जगासमोर मांडणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर नुकताच इठा नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या एका झलकेने, टीजरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. या विठाबाईंच्या जन्मामागची एक रंजक कहाणी अशी आहे की विठाबाईंचा जन्म महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपुरात झाला. विठ्ठलाच्या नावावरून त्यांचं नाव विठा असं ठेवण्यात आलं. विठाबाईंचे वडील देखील मोठे सामाजिक कार्यकर्ते होते. समाज कार्याबरोबर त्यांनी तमाशा कलावंत म्हणून देखील संपूर्ण भारत देशात काम केलेलं आहे. त्यांचा तमाशाचा फड होता. त्यांच्या तमाशाच्या फडात हजारो कामगार कार्यरत होते. समाजसेवेच्या कार्याबरोबर त्यांनी बाबासाहेबाचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा देखील प्रचार संपूर्ण भारतात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक प्रामाणिक कार्यकर्ते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मातंग परिषदा महाराष्ट्रात घेतल्या त्या यशस्वी होण्यामागं भाऊ नारायणकरांचा मोठा हातखंडा आहे. त्याच भाऊ नारायणगावकरांच्या विठाबाई ह्या तमाशा कलावंत नावारूपाला आलेल्या आहेत. ज्यावेळेस भारत चीन, भारत पाकिस्तान युद्ध झाली त्यावेळेस सैनिकांच्या मनोरंजनासाठी विठाबाईने आपल्या तमाशाचं सादरीकरण भारताच्या सीमेवर केलेलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती पदक देखील दिलेलं आहे. विठाबाईंनी याबरोबरच जे बहुजन समाजातील मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना देखील बऱ्याच वेळेस आर्थिक मदत, अन्नसामुग्री देखील पुरवलेली आहे. पंढरपुरातील खुडेशास्त्राला त्यांनी वेळोवेळी पैशाची व धान्याची मदत केलेली आहे. त्याच विठाबाईंच्या नावावर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी इठा नावाचा चित्रपट काढलेला आहे. तो काही दिवसानंतर प्रदर्शित होईल. मात्र या चित्रपटाच्या टीजरनं, एका झलकेनं संपूर्ण राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला वेड लावलेला आहे. हा झाला विठाबाईंच्या सामाजिक सांस्कृतिक कार्याचा एक भाग. मात्र ज्या विठाबाईच्या वडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सामाजिक कार्य केले होते त्यात भाऊ नारायणगावकरांची समाधी पंढरपुरातील संत पेठेत येथे गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडलेली आहे. या समाधीवर भटक्या कुत्र्यांनी, गाढवांनी रोज मलमूत्राचा अभिषेक सुरू केला आहे. डोळ्यावर झापड आलेले सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी या समाधीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. सामाजिक कार्यात व समाजसेवेत व सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात ज्या घराण्याचा नावलौकिक झालेला आहे त्या घराण्यातील एका कर्तबगार पुरुषाची समाधी पंढरपूरसारख्या नावाजलेल्या तीर्थक्षेत्रात धुळकात पडलेले आहे. याचं देणं घेणं या सामाजिक कार्यकर्त्यांना, सामाजिक नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना राहिलेलं नसल्यानं समाधी साध्यासुध्या माणसाची नाही, एक प्रेरणास्रोत आहे. तर याचा देखील राजकारत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. एवढंच. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे.